शहाद्यात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ. दिवसा 2 जणांवर हल्ला. संध्याकाळी थेट घरात घुसलेला बिबट्या आणि घरात 4 निष्पाप चिमुकले. पण एका आईच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. नेमकं त्या काही मिनिटात काय घडलं? बिबट्या घरात कसा अडकला आणि वन विभागाला त्याला पकडण्यासाठी तब्बल 2 तास का लागले? शहादा हादरवून सोडणाऱ्या या थरारक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस खानदेश. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळ मोईदा गावात बिबट्याच्या दहशतीनं पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात बिबट्यानं 2 पुरुषांवर हल्ला करून त्यांना जखमी केलाय. या घटनेनंतर संपूर्ण गाव सतर्क झालं होतं. मात्र सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलंय. बिबट्यानं थेट एका घरात प्रवेश केलाय. त्यावेळी घरात वैशाली विशाल भामरे यांच्यासह 4 लहान मुलं उपस्थित होती. अचानक समोर बिबट्या दिसतात एकच गोंधळ उडाला. मात्र अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत वैशाली भामरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 4ही मुलांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. या प्रयत्नात त्या स्वतः जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी तात्काळ घराचा दरवाजा बंद करून बिबट्याला घरातच अडकवून ठेवले. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 2 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलंय. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र या घटनेनंतर होळ मोईदा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. सलग वाढणाऱ्या बिबट्याच्या हालचाली आणि हल्ल्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजना, नियमित गस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावलं उचलण्याची जोरदार मागणी केली आहे. आता वन विभाग पुढे कोणती पावलं उचलतं आणि या भागातील नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एल एस खानदेश.